आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॅड काय सांगा ना. जरा थांब ना. तुम्ही सांगता की मी सांगू? तुझ्या पोटात काहीच राहत नाही का रे? काय काय अरविंद, अक्षय, काय चाललंय तुमचं? मामा ऍक्च्युली डॅडने श्रेयस आणि वहिनीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. सरप्राईज? सरप्राईज? आम्हाला काही बोलला नाही? कसला सरप्राईज डॅड? हे आपलं काय ठरलं होतं मी सांगणार होतो ना. एनिवे, श्रेयस आणि आराध्या, तुम्हाला माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट आहे. वा, काय? तुम्हा दोघांसाठी मी स्वित्झर्लंडची टूर बुक करतोय. स्वित्झर्लंडची टूर? हो. अरे तुमचं लग्न इतक्या घाई गडबडीत झालं ना की मला माहिती आहे ना त्याबद्दल विचार करायला तुम्हाला वेळच नसेल मिळाला, म्हणून म्हटलं आपणच अरेंज करावं. बट डॅड. आराध्या बेटा, तुझा पासपोर्ट आणि इतर डिटेल्स लागतील मला. डॅड 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 थँक्यू सो मच. तुम्ही हा सगळा प्लॅन केलात आणि मी तुमचा उत्साह अगदीच समजू शकतो, पण आम्हाला हनीमूनला जायचंय. आणि डॅड म्हणतील तिथे आपण जायचंय. हे दोघं जर जवळ आले तर श्रेयसला हिच्यापासून दूर करणं आम्हाला कठीण जाईल. नो नो, हे दोघं जवळ येण्याच्या आधीच त्यांना एकमेकांपासून दूर करायला लागेल, ॲट एनी कॉस्ट. सासूबाई, तुम्हाला वाटेल तेवढे प्रयत्न करा आता मला आणि श्रेयसला एकमेकांपासून दूर ठेवण्याचे, पण आम्ही तेवढ्याच ओढीने जवळ येणार. आणि तुम्हीच काय, कुणीही आम्हाला वेगळं करू शकणार नाही. आय प्रॉमिस. आराध्या काय? श्रेयस, आता डॅडना काय वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना. आणि मला वाटतंय तुम्ही हनीमून साठी स्वित्झर्लंडला जावं, एन्जॉय करावं आणि रिलॅक्स व्हावं. काय? थँक्यू सो मच डॅड. तुम्ही सॉलिड आहात. तुम्ही एवढा सगळा प्लॅन केलात. खरंच सॉलिड आहात तुम्ही डॅड. श्रेयस, जस्ट होल्ड युअर हॉर्सेस. हे बघ, ऐक, आय मीन हनीमूनला जायलाच हवं तू, बट दिस इज नॉट टाइम. यू आर अवेअर की आत्ता अचानक तुझं लग्न ठरल्यामुळे खूपशा मीटिंग आपण पोस्टपोन केल्या आहेत. अनेक महत्त्वाच्या डील्स आता क्रॅक करणं गरजेचं आहे. वर्क इज पेंडिंग. सो आम्हाला वाटतं की हे हनीमून वगैरे जरा नंतरचा. ओके, मग कधी प्लॅन करायचा हनीमून? लग्न शिळ झाल्यावर? यशोधरा, मला तरी असं वाटतं की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हाव्यात. अगदी 100% बरोबर बोलला जावई बापू. करेक्ट आहे डॅड. आणि आता इतर कामांपेक्षा लाईफ पार्टनर जास्त महत्वाचा आहे ना. मी माझा पासपोर्ट देते तुम्हाला. एवढी कसली घाई आहे? अख्खा दिवस आहे. आज घरात पूजा आहे ना सुनबाई, त्याची तयारी करा. हनीमूनच्या प्लॅनिंग साठी काय बक्कळ दिवस आहे.
येस मामा, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? तुम्ही म्हणाल ना तसंच होईल. डोंट वरी. गुड, व्हेरी गुड. अमृता. हां. अरे हे सरबत आपल्या नवीन सुनबाईसाठी आहे आणि त्यांनाच द्यायचा. हो सर. जा बरं लवकर दे. मॅडम, तुमच्यासाठी सरबत आणलंय. ठेव इथे, मी घेते नंतर. नाही, आधी सरबत प्या, तरच मी इथून जाईन. अगं ओके. मॅडम, सुनबाईंना बोलवा. हो हो. इशिता, आमच्या लाडक्या सुनबाईंना म्हणावं पूजेची तयारी झाली. हो. ताई, ताई चल. ताई रूम मध्ये नाहीये. अशी न सांगता कुठे गेली असेल ती? सुनबाई कुठे? ताई तिच्या रूम मध्ये नाहीये. व्हॉट? काय? रूम मध्ये नाहीये म्हणजे कुठे गेली अशी? मी बघून येतो मामा. 1 मिनिट. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. अगं कुठे होतीस तू? इशिता गेली रूम मध्ये तुला शोधायला, तू नव्हतीस. कारण मी तिथे नव्हतेच. आजी, या घरातली सून म्हणून आज माझा पहिला दिवस आहे. सो मी विचार केला, ज्या स्वीट सासूबाईंमुळे मी या घरची सून झाले त्यांच्यासाठी काहीतरी स्वीट बनवायला हवं ना, म्हणून त्यांची फेवरेट स्वीट डिश केली आहे, खीर. ममा, स्पेशली फॉर यू. वाह, क्या बात है. Oh, that's very nice of you, but आम्ही शुगर बंद केली. ममा, आय नो दॅट, म्हणून मी त्यात शुगर फ्री घातलंय. मला तुमची काळजी नसेल का? घ्या, टेस्ट करा. अगं सुनबाई एवढं प्रेमाने भरवते तर खा ना. इच्छा नाही. म्हणजे आत्ता खायची इच्छा नाहीये, आम्ही नंतर खाऊ नक्की. नम्रता, हे ठेव तिकडे. ममा, सूनमुखाच्या वेळेला मला इतक्या प्रेमाने तुम्ही साखर भरवली, मी खाल्ली ना. मग आता मी आणलेली खीर खाणार नाही? आणि आत्ता पण ममाने माझ्यासाठी सरबत पाठवलं होतं. म्हणजे सरबत आला होता तर? येस मामा, थँक्यू. पण ते काय झालं ना, ऍक्च्युली माझी मम्मा मला म्हणाली की पूजेच्या आधी काही खायचं प्यायचं नाही. सो आय एम सो सॉरी मम्मा, ते सरबत वेस्ट गेलं. पण तुम्ही म्हणत असाल तर मी ते श्रेयसला देऊ का? नाही, आय मीन थंड प्यायला तर त्याला त्रास होतो. सी,
तेच तर मी म्हणत असते की मम्मांना सगळ्यांची काळजी असते घरात, म्हणून मी तुमच्यासाठी काळजीने खीर बनवली. प्लीज ती खा. घ्या ना, प्लीज टेस्ट करा. नको म्हटलं ना. इशू प्लीज हेल्प मी. सुनबाई, आय डोंट वॉन्ट. मामा, Leave तुम्ही me. प्रेमाने भरवलेली साखर मी खाल्ली ना, आता हे खावंच लागेल. सावकाश मामा, पाणी हवंय का? नम्रता पाणी आण लवकर. काळजी करू नका, घाबरू नका, यात काहीच नसवायला नाही सासूबाई. आत्ता तर कुठे गेम सुरू झालाय, एवढं लवकर मला संपायची काही नाहीये. पाणी नको आहे मला. आय मीन पाणी नकोय. आय एम ओके. चला पूजेला सुरुवात करूया सुनबाई. आलोच गुरुजी. येस, हो. ओके. हे घेऊन जा. प्रार्थनापूर्वक तांबूलन नार गेला नमस्कार. दुसऱ्या वेळेवर हातात अक्षता घ्यायच्या, त्या व्हायच्यात. नमो देवी महादेवी शिवाय सतीन्यता आपण स्मृतकुल समिती प्रार्थनापूर्वक तांबूलन नार गेले नमस्कार. माय डिअर सासूबाई, आज तुमच्या घरातला माझा पहिलाच दिवस असला तरी डाव मात्र पहिला नव्हता, पण फारच अंडर एस्टिमेट केलं मला. आता कळलंच असेल तुम्हाला, तुमची सून तुमच्यापेक्षा काही कमी नाही ते. चला सगळ्यांनी आरतीला चला. चला, पूजा छान पार पडली. हो ना. आता सुनबाई माहेरी गेला तरी चालेल. काय तर लगेच माहेरी? हो. अरे असं काय करतोस? 5 परतवण्यासाठी जावं लागणार ना. आईने सांगितलं ना. आई बरोबर ना? हो हो बरोबर. हा. श्रेयस, तू जा तिच्या बरोबर. तेवढीच तिची आणि तिच्या आई बाबांची भेट होईल. ओके? हो मामा. अगं पण एवढी काय घाई आहे? सावकाश जाईल ना. आता हिचं काय काम आहे ते? आय मीन पूजा वगैरे झाली ना, आई वडिलांना भेटून येईल. आणि सगळ्यात महत्वाचं सामान वगैरे आणलं नाही ना तिने, राईट? श्रेयस, तू जा ना बेटा. बरोबर बोलतायत मम्मा, जाऊन येऊया आपण. येतो आजी. येतो मामा.
बाय. येतो. चल. सावकाश जा रे. इतकं सगळं झालं आणि तू मला उठवलं का नाहीस, काहीच सांगितलं का नाहीस? मला काही सुचतच नव्हतं. एक कॉल तरी करायचा. अरे पण त्यासाठी माझ्याकडे माझा फोन हवा ना. फोन सापडत नव्हता आणि इशूचा पण फोन गायब झाला. असं कसं काय शक्य आहे? हेच तर कळत नव्हतं. ज्यावेळी घरी पोहोचलो तेव्हा कळलं की तो फेक कॉल होता. सो मी विचार केला उगाच का तुझी झोप खराब करू. तू हे जे काय सांगतेस ते सगळं वियर्ड आहे. एनिवे मी घरी सांगतो फोन शोधायला. अगं ते लग्नाच्या गडबडीत कुठेतरी मिसप्लेस झाले असतील फोन्स. चालेल. आणि तुझ्यासाठी जाता जाता घेऊया आपण नवीन फोन. इशितासाठी पण घेऊ. काय गंमत असते ना. काही गोष्टींची आपल्याला सवय झाली आणि त्या नसल्या ना की असं ब्लॉक व्हायला होतं. काही सुचतच नाही. नाही कधी कधी चांगलं सुचतही. म्हणजे ते हनीमूनचं घरी. म्हणजे मी विचारत होतो तेव्हा ऍटिट्यूड दाखवला आणि डॅड म्हणाले तर लगेच तयार झालीस. असं काही नाही. दिसत होतं तुझ्या चेहऱ्यावर. लाजत काय होतीस, खुश होती सॉरी एकदम. अरे तसं नाही. म्हणजे नाही मग कसं आहे तर मला तर जाणून घ्यायचंच आहे. नाही म्हणजे मनात जायची इच्छा तर होतीच ना. मग माझ्यासमोर कशाला नाटक करायचं उगाच. तूच मला सांग ना. आता डॅड ना मी कसं नाही म्हणू. आणि मुळात ते जे काही म्हणत होते ना ते मला पटलं. सो मी विचार केला की जाऊया. एवढंच कारण आहे? नाही. मी नाही म्हणाले तेव्हा तुझा चेहरा कसा उतरला होता. सो मी विचार केला की जाऊया. अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही विचार पण करता तर. आधी नव्हते करत पण आता करते. थँक्यू. तू माझा आणि माझ्या फॅमिलीचा इतका विचार करतेस. मी सुद्धा तुझा कायम विचार करेन. आणि आराध्या जोपर्यंत तुझी इच्छा होत नाही तोपर्यंत मी तुला स्पर्शही करणार नाही. आय प्रॉमिस. म्हणूनच तुझ्याशी मैत्री केली ना. केवढा क्लिअर आहेस तू. असायला हवं ना माणसाने. थँक्यू सो मच. एनी टाइम. नमस्कार तत्तू. सुखी औक्षवंत व्हा, सुखी व्हा. या बसत. मग कशी काय झाली पूजा? उत्तम. छान झाली पूजा. पण सॉरी डॅड, काल जो प्रकार घडला त्याबद्दल मला सकाळी कळलं नाही तर मी रात्रीच आलो असतो. इट्स ओके. काल जो काही प्रकार घडला त्यामुळे आम्ही खरंच टेन्शन मध्ये आलोय. सतत असं वाटतंय की इशिता आणि अनुष्काच्या वाईटावरती आहे कोणीतरी. माझ्यावर विश्वास ठेवा डॅड. आता फक्त आराध्याच नाही तर तुम्ही सगळेही माझी जबाबदारी आहात. डॅड प्लीज काळजी करू नका. आता मी एकटी नाहीये. श्रेयस माझ्या बरोबर आहे. आणि आराध्याच्या पाठीशी मी कायम असेल. खरंच ऐकून खूप आधार वाटला. बरं वाटलं ऐकून. ग्रेट. खरंच. डॅड तुम्ही कंटिन्यू करा. मी आलेच. बर. सॉरी तुम्हाला विचारलंच नाही मी. काय घेणार तुम्ही? चहा कॉफी? नाही नाही काही नको तसं. अरे वा. असं कसं? पहिल्यांदा जावई बापू घरी आलेले आहेत. घ्यायला तर हवंच
नाहीतर सासूरवाडी पहिल्यांदा आले आणि आदरातिथ्य केलंच नाही असं म्हणणार. हो हो. ताई काय रे? हे काय नवीन? ताई नवीन नाही, जुनच आहे आणि अतिशय महत्वाचं पण आहे. जरा हळू बोल, सगळ्यांना कळायला नकोय. आई, तुझ्या लाडक्या सुनेच्या लगेज मध्ये काय सापडलं बघ तरी. काय? स्वित्झर्लंडचं तिकीट. ओ सॉरी, स्वित्झर्लंडचं कॅन्सल तिकीट. तिचा पासपोर्ट आहे हा. आम्हीच तुला आणायला सांगितला होता. करेक्ट. पण ताई, तुझ्या या दासाने तुझं काम केलेलं आहे. हे बघ, पासपोर्टच आपल्याकडे आहे म्हटल्यावर तिकीट कुठून मिळणार? ना रहेगा पासपोर्ट ना मिळेगी तिकीट. आय लाईक दॅट. आराध्याचा पासपोर्ट सांभाळून ठेवायचा, नजरेआड होऊ द्यायचा नाही. आराध्या देसाई, आता आम्ही बघतो तू आमच्या श्रेयसच्या जवळ कशी येतेस. आम्हाला माहिती आहे आमच्यावर सूड उगवण्यासाठी तू श्रेयसचा शिडी म्हणून वापर करणार, पण आम्ही ते होऊ देणार नाही. Never. Do you understand? You better understand.